ईशान्य भारत सहलीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्याच्या पर्यटन सहलीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी 2 टूर ऑपरेटरविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नंदिनी हास्य क्लबचे सदस्य विजय दत्तात्रय निकते, वय 75 वर्ष, राहणार अशोका मार्ग, नाशिक यांनी तक्रार दिली आहे. नंदिनी हास्य क्लबच्या 73 सदस्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये ईशान्य भारत सहलीचे नियोजन केले होते. त्यावेळी भारतत्व टुरिझम सर्व्हिसेस आणि करूया भ्रमंती टूर्स यांच्या जाहिरातीवर विश्वास ठेवून सदस्यांनी सहलीसाठी नोंदणी केली होती. तक्रारीनुसार करूया भ्रमंती टूर्सचे संचालक राजेंद्र चंद्रशेखर देशपांडे, राहणार रविशंकर मार्ग आणि भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचे संचालक जयदीप श्रीरंग काशेकर, राहणार क्रिकेटवाडी, पुणे यांनी विमान तिकीट व हॉटेल बुकिंगसाठी प्रतिव्यक्ती 40,000 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार 73 सदस्यांकडून एकूण 29,20,000 रुपये जमा करण्यात आले. फेब्रुवारी 2026 मध्ये सहल सुरू होण्याच्या आदल्या दिवशी इंडिगो विमानसेवा रद्द झाल्याचे कारण देत सहल रद्द करण्यात आल्याची माहिती व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. मात्र चौकशी दरम्यान संबंधित दिवशी विमानसेवा सुरू असल्याचे तसेच प्रवाशांची विमान तिकिटे आणि हॉटेल बुकिंगच करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. यानंतर सदस्यांनी पैसे परत मागितले असता संबंधितांनी परतफेडीचे आश्वासन दिले आहे. यासाठी 29.20 लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला. मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर पेमेंट थांबवण्यात आलं. या शेरासह परत आला. दरम्यान टूर ऑपरेटरकडून काही रक्कम रोख आणि काही रक्कम ऑनलाईन स्वरूपात परत करण्यात आली. मात्र अद्याप 13,60,000 रुपये परत करण्यात आलेले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर विजय निक्के यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत. थ्री सिस्टर नावाची टूर होती आमची. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या 3 राज्यांमध्ये ती टूर होती आणि त्याने प्रत्येकाला 40,000 रुपये तुम्ही भरा, ते तुम्हाला एकदम स्वस्तात आणि सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ, निसंकोचपणे या असं सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही 73 लोक, बरेचसे कपल आहे आणि सगळ्यांचे वय जे आहे ते सगळे 65, 70, 75, 84 पर्यंत त्यांचे वय आहे. परंतु आमची घोर साहेब फसवणूक झालेली आहे. यांनी छान आम्हाला दिलासा दिला आहे. आता पुढचं काय आहे ते सगळी कारवाई व्यवस्थित करणार आहे. आणि नंदिनी हास्य क्लबचे जवळपास 73 लोक जे होतो ते आम्ही टूर जगदीप काशीकर यांचं जे ट्रॅव्हल आहे भारतत्व आणि राजेंद्र देशपांडे यांचं एक या ठिकाणी नाशिकला करूया भ्रमंती म्हणून जे टूर सेंटर आहे त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सगळं स्वस्तात चांगली टूर, त्याचबरोबर तुम्हाला विमानाने घेऊन जाणार, विमानाने नाशिकला घेऊन येणार आणि तुम्हाला इथून तुमच्या या नाशिकला तुम्हाला बसने सुद्धा आणून सोडणार, एवढं आम्हाला आश्वासनं दिली. परंतु आम्ही सगळे 29,20,000 रुपये टोटल भरले. परंतु ज्या वेळेला जायची वेळ आली तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आदल्या दिवशी अचानकपणे की काही अडचणीमुळे ही टूर कॅन्सल झालेली आहे, तर आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू. पण टूर का कॅन्सल झाली त्यांनी जी कारणं सांगितली ती आम्हाला बिलकुल पटली नाही. आम्ही सर्व गोष्टी चेक केल्या, नेटवरती मुलांनी चेक केल्या, आम्ही चेक केल्या सगळ्यांनी, तर ते विमान सुद्धा इंडिगोचं गेलेलं होतं आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी हॉटेल सुद्धा बुकिंग केलेलं नव्हतं. हा संशय आल्यामुळं मग आम्ही थोडंसं वातावरण आमचं खराब झालं. मग आम्ही सल्ला घेतला काय करायचं. मग आम्हाला समजलं पोलीस स्टेशनला तुम्ही FIR द्या. त्या पद्धतीने आम्ही आज पोलीस स्टेशनला जवळपास 8 ते 10 दिवसापासून चक्रा मारत होतो आणि त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनने खूप चांगलं मुंबई नाका पोलीस स्टेशनने सहकार्य केलं. त्याच्या अगोदर पण जे पाटील साहेब होते, विश्वास पाटील, त्यांनी मदत केली. त्याचबरोबर आता देशमुख साहेबांनी सुद्धा खूप छान सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही कर्णिक साहेबांना सुद्धा नाशिकच्या भेटलो. त्या कर्णिक साहेबांनी आयुक्त त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही तुमची सगळी व्यवस्थित पद्धतीने काळजी घेऊ आणि तुम्हाला हे लवकरात लवकर मिळून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पोलीस स्टेशनने सर्वांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं आणि आमची एकच भावना आहे की याच्या पुढे कोणाची फसवणूक होऊ नये ही आमची मनापासूनची इच्छा आहे. आम्ही जरी फसलो गेलो तरी सुद्धा साहेबांनी सांगितलं की तुमचे पैसे आम्ही देण्याचा अवश्य प्रयत्न करू. आज या ठिकाणी त्यांनी सगळी FIR नोंदवून घेतली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. आम्हाला एक सांगा, हा बोला सर. होते आणि काय तुमचं पर हेड? आम्हाला त्यांनी आमचे टोटल 73 लोक होते. त्यांना
स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.